Standard 10th Subject English. Welcome back students in the Bahubali Vidyapith's Learn from Home program. Hope you have been enjoying our videos. Students, today we are going to study a lesson from Unit 1 Part 4 Be Smart. Look at the title of the lesson. Here, smart means all-round personality with certain qualities. Every capital letter has its own meaning. Look the word smart. It denotes special meaning. We will see later in details. At first, look at the warming up chit chat on page number 21. Planning your career is not an easy task, but we can reduce the distress by making a proper choice. If we do what we love to do, the journey becomes smooth and leads to success. याचा अर्थ असा होतो, आपल्या किंवा तुमच्या करिअरचं किंवा व्यवसायाचं योग्य नियोजन करणं जेवढं वाटतं तितकं सोपं नाही आहे. पण जर आपण व्यवसायाची योग्य निवड करून त्यातील क्लेशदायक बाबी कमी करू शकतो. एखादी आवडणारी गोष्ट जर व्यवसाय म्हणून स्वीकारली तर प्रगतीचा मार्ग सुरळीत होतो व तो यशाकडे नेतो. द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड while choosing a career. Discuss with group which factors you regard as important. आपण एक डायग्राम पाहताय. या डायग्राममध्ये महत्त्वाच्या करिअर फॅक्टर्स जे आहेत ते सांगितलेले आहेत. त्यामध्ये प्रथमतः आपण पाहतो की स्किल, कौशल्य, म्हणजेच करिअर निवडण्यासाठी आपल्याकडं कौशल्याची आवश्यकता असते. त्यानंतर इंटरेस्ट, आवड, ॲबिलिटीज, आपल्या क्षमता, पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वातील काही गुणविशेष, डिमांड, आज कोणत्या गोष्टीची डिमांड आहे, मागणी आहे, ती गोष्ट लक्षात घ्यायला हवी. फायनान्शियल गेन्स, आर्थिक मिळकत, फॅमिली प्रोफेशन, आपल्या फॅमिलीचा एखादा प्रोफेशन तोही महत्त्वाचा घटक आहे. फ्युचर प्रॉस्पेक्ट्स आणि भविष्यामध्ये कोणती संभाव्यता आहेत, ह्या गोष्टी करिअर निवडताना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पॉईंट नंबर 2. An acrostic is a form of writing where the first letter in each of the lines forms another word. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्रॉस्टिक म्हणजे ज्या लिखाणाच्या प्रकारात प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जुळणीतून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो, अशा लिखाणास ॲक्रॉस्टिक असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फ्रेंड. इथं फ्रेंडबद्दल त्याचे गुणवैशिष्ट्ये सांगणारं किंवा त्याच्याशी संबंधित सांगणाऱ्या गोष्टी किंवा त्याचे गुण इथं सांगितलेले आहेत. फ्रेंड फेथफुल, एफ ह्या अक्षरापासून फेथफुल हा शब्द तयार झाला आहे. रिस्पेक्टेबल, आयपासून इन्स्पायरिंग, ईपासून एनकरेजिंग, एनपासून नोबल आणि डीपासून डिपेंडेबल. प्रिपेअर on your own such acrostics for your dearest family members, name of your best friend, a quality or feeling, any profession. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरमधील एखादी आपली आवडती व्यक्ती किंवा तुमचा बेस्ट फ्रेंड किंवा त्याची क्वालिटी, त्याच्या भावना, तसेच एखादा व्यवसाय याबद्दल अशा प्रकारचे ॲक्रॉस्टिक करू शकता. फॉर एक्झाम्पल, अमन. A means awesome, M means mind blowing, A means amusing, N means naughty. अशा प्रकारे तुम्ही विविध प्रकारच्या नावांचं ॲक्रॉस्टिक करू शकता. पॉईंट नंबर 3. से फेदर द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आर यूज्ड ॲज नाऊन ऑर व्हर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह. खाली दिलेल्या वाक्यामध्ये जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते नाऊन म्हणून वापरलेले आहेत, म्हणजेच नाम म्हणून वापरलेले आहेत, की क्रियापद म्हणून वापरले आहेत, की ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले आहेत, हे आपल्याला पाहायचं आहे. ए, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. या वाक्यामध्ये आपण पाहतो हे सिम्पल सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. यामध्ये आय हा सब्जेक्ट, वॉक वर्ब
आणि टू स्कूल हे ऑब्जेक्ट आहे. यामध्ये वॉक हे क्रियापदाच्या जागी आले आहे म्हणून तिथं वर्ब होतो. आय गो फॉर अ वॉक, इथं वॉक हा शब्द नाऊन म्हणून वापरलेला आहे. सीमध्ये दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे, गिफ्ट नाऊन म्हणून वापरलेला आहे. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक, या ठिकाणी गिफ्ट हे वर्ब म्हणून आलेलं आहे. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक, इथं गिफ्ट पॅकबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून गिफ्ट पॅक, गिफ्ट हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे. दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट, इथं हाऊस हे नाऊन म्हणून वापरलेलं आहे. तसंच खालील वाक्यामध्ये द वॉटर टँक्स लीक अ लॉट, लीक या ठिकाणी वर्ब म्हणून आलेलं आहे. द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल, इथं हाऊसेस हे वर्ब म्हणून वापरलेलं आहे. लेट्स सी द नेक्स्ट व्हिडिओ बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. I will start passage. Champions aren't made in gym. म्हणजे जे योद्धे आहेत, जे खेळाडू आहेत, हे काही जिम मध्ये तयार होत नाहीयेत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. आणि हे जे योद्धे आहेत, हे खेळाडू आहेत, हे कशातून बनतात तर त्यांच्यामध्ये जे असणारं त्यांच्या डीप इनसाइड देम म्हणजे त्यांच्या आतमध्ये असणारं, त्यांच्यामध्ये असणारी इच्छाशक्ती, त्यांच्यामध्ये असणारं कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये ज्या मुळात असतात त्यामधून हे चॅम्पियन्स बनत असतात. तर त्या कुठल्या गोष्टी? विच थिंग्स डीप इनसाइड देम, दे आर अ डिझायर, तीव्र इच्छाशक्ती एखादी गोष्ट करण्याची, अ ड्रीम स्वप्न, अँड अ व्हिजन दृष्टी. म्हणजे चॅम्पियन्स कसे बनतात की ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे, अ डिझायर टू डू समथिंग, अँड अ ड्रीम ते स्वप्न बघू शकतात, अँड व्हिजन म्हणजे त्यांच्याकडे दूरदृष्टी आहेत. दॅट पीपल दॅट वन कॅन बिकम अ चॅम्पियन इन हिज लाईफ. दे हॅव टू हॅव अ स्किल अँड द विल. आणि त्यांच्याकडे कौशल्य असायला पाहिजे आणि त्यांच्याकडे इच्छाशक्ती सुद्धा असायला पाहिजे. दे मस्ट हॅव स्किल अँड दे मस्ट हॅव विल. त्यांच्याकडे फक्त कौशल्य असून चालणार नाहीये, तर त्यांच्याकडे ते करण्याची इच्छाशक्ती देखील असायला पाहिजे. दॅट पर्सन, that only persons can become a champion in his or her life. But the will must be stronger than the skill. पण नुसती इच्छाशक्ती असून चालणार नाहीये किंवा फक्त कौशल्य असून चालणार नाहीये, तर जे तुमची जी इच्छाशक्ती आहे ती तुमच्या कौशल्यापेक्षा स्ट्रॉंग असली पाहिजे. युअर विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. म्हणजे तुमची जी एखादी गोष्ट करण्याची ही इच्छा आहे ती तुमच्या कौशल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असली पाहिजे, मजबूत असली पाहिजे, स्ट्रॉंगर असली पाहिजे. देन अँड देन ओनली यू विल बिकम अ चॅम्पियन इन युअर लाईफ. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव्स इन अ सेम मॅनर. अशाच प्रकारे यशस्वी व्यक्तीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये ते प्रगती करत असतात, ज्यांच्याकडे की ह्या तीन गोष्टी आहेत: डिझायर, व्हिजन अँड ड्रीम. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांमध्ये हे नैसर्गिकरित्या टॅलेंट भरलेलं आहे. आपल्या सर्वांमध्ये हे नॅचरल टॅलेंट आहे, ऑलरेडी प्रेझेंट. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ. जर आपण हे टॅलेंट, हे नॅचरल टॅलेंट जर आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी जर आपण वापरलं तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सहजरित्या यश मिळवू शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. पण जर आपण फक्त स्वप्नच बघत राहिलो, फक्त आपली इच्छाशक्तीच दाखवली, पण आपण काही केलं नाही ते स्वप्न साध्य करण्यासाठी, तर आपण आपल्या स्वप्न साध्य करू शकत नाहीये. त्यासाठी आपल्याला क्विक ॲक्शन घ्यावीच लागेल टू अचीव युअर गोल्स इन युअर लाईफ. यू हॅव टू टेक ॲक्शन. ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं यश साध्य करण्यासाठी. जे तुम्हाला बनायचं आहे ते तुम्हाला मिळवण्यासाठी यू हॅव टू टेक ॲक्शन इन युअर लाईफ. सेटिंग गोल हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स. म्हणजे ध्येय निश्चित करणं हे दोन पैलूशी निगडित आहे, दोन पैलूंवर अवलंबून आहेत. त्या महत्त्वपूर्ण पैलू कुठले? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, म्हणजे कल्पकतेची समज. म्हणजे तुम्हाला समज आली पाहिजे कल्पकतेची. अँड द स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. म्हणजे ध्येयाचा मार्ग स्पष्ट करणारी पहिली पायरी म्हणजे ते स्पार्क तुमच्या
डोक्यामध्ये आला पाहिजे, ती ठिणगी तुमच्या डोक्यामध्ये पडली पाहिजे की हा मला ही गोष्ट करायची आहे, ही गोष्ट मला निवडायची आहे, यामध्ये मला करिअर करायचं आहे. दॅट स्पार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ टू चूज द राईट पाथ. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledge a better future situation. They help to steer a course of life rather than simply ड्रिफ्टिंग अलॉंग द लिफ्टिंग थिंग्स हॅपन. म्हणजे ध्येय निश्चित करणे वरवरती आपल्याला, म्हणजे ध्येय निश्चित करताना दोन गोष्टी तर महत्त्वाच्या लागतातच. त्या म्हणजे कुठल्या? सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, म्हणजे कल्पकतेची समज असली पाहिजे, निर्माण करण्याची क्षमतेची तुम्हाला जाणीव असली पाहिजे, आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी तुमची पहिली पायरी तुम्हाला माहीत असली पाहिजे. प्रकाशमान करणारा मैलाचा दगड आपण त्याला म्हणू, स्टेपिंग स्टोन त्याला आपण म्हणू. आणि ध्येयामुळे व्यक्ती आपल्याला आयुष्यातील सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती सुद्धा मिळते. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही तुमच्या ध्येयाची सूत्र तुमच्या हातात घेतली आणि त्याचा पाठपुरावा केला तर तुम्हाला एक नवीन मार्ग तुम्हाला दिसायला लागतो आणि तुम्ही त्या दिशेने जायला लागतात. आणि जसं जसं तुम्ही एक एक पाऊल स्टेप टाकायला लागतात तुम्हाला तुमच्या भविष्याची शाश्वती यायला लागते की मी आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहे. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता, जीवनरूपी नौका न भरकटता ठरलेल्या सुरळीत मार्गावर नेता येते आपल्याला. म्हणजे आपलं जर ध्येय जर निश्चित असेल, मला काय करायचं आहे हे तुम्हाला जर मजबूतपणे माहिती असेल, 100% तुम्हाला गॅरंटी असेल व्हॉट आय हॅव टू डू, तर तुम्हीही मार्गापासून डायव्हर्ट होणार नाहीयेत, भटकणार नाहीयेत आणि तुमची गाडी रुळावरून कधीच घसरणार नाहीये आणि तुमची जीवनाची नौका ही तुम्हाला यशाच्या मार्गापर्यंत सुरळीतपणे नक्कीच घेऊन जाता येईल. तर इथं थ्राईव्ह म्हणजे भरभराट होणे या अर्थाने हा शब्द घेतलेला आहे. ॲट द हेल्म ऑफ इन अ चार्ज ऑफ, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्याची स्वतःची धुरा तुम्हाला सांभाळायची, तुम्हाला संचलन करायचं आहे तुमचं स्वतःचं, तुम्हाला दुसऱ्याच्या हातात हे द्यायचं नाहीये. यू मस्ट हॅव टू लीडर ऑफ युअर लाईफ. आणि स्टीर म्हणजे चॅलेंजिंग, हे मार्गदर्शन करणे, योग्य दिशेने चालवणे. चॅनलायझिंग म्हणजे तुम्हाला ते चालवायचं आहे, तुम्हाला योग्य त्याचे चालक तुम्हाला स्वतःला व्हायचे. तर तुमच्या यशाच्या चाव्या तुम्हाला दुसऱ्याच्या हातात चावी तुम्हाला द्यायची नाहीये, तुम्हाला स्वतः तुमच्या यशाच्या गाडीचे, यशाच्या व्हॅनचे तुम्हाला स्वतः ड्रायव्हर व्हायचं आहे. नेक्स्ट, सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट, म्हणजे ध्येय निश्चित करणं हे वरवरती पाहता आपल्याला सोपं वाटते, बट फॉर सम, पण काही जणांसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग, पण काही जणांसाठी हे खूप आव्हानात्मक असते, खूप चॅलेंजिंग असते. आणि कशामुळे चॅलेंजिंग असते बघा? फिअर ऑफ फेलियर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. म्हणजे जे मी निवडलेला मार्ग आहे त्या मार्गामध्ये मी यशस्वी होतो की अयशस्वी होतो याची भीती आपल्या मनामध्ये नेहमी असते. म्हणून हे थोडंसं त्यांना, या व्यक्तींना हे काय वाटतंय, थोडंसं चॅलेंजिंग वाटते. का? तर फिअर ऑफ फेलियर, म्हणजे मला अपयश येईल काय मी जो निवडलेला मार्ग आहे त्यामध्ये, या गोष्टीची भीती त्यांच्या मनामध्ये नेहमी असते आणि ही भीती आपल्याला दूर करायला पाहिजे. देन अँड देन ओनली यू विल अचीव व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. आफ्टर ऑल, पण ह्या सर्वांनंतर वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव इन द एंड. पण ह्या सर्व गोष्टीनंतर ह्या अडचणी आपल्या येतात, आपल्या मार्गांमध्ये प्रॉब्लेम्स येतात, फिअर्स येतात, ह्या सगळ्यांना आपल्याला दूर करून आपल्याला जे काही करायचं आहे ते आपल्याला निश्चित करावं लागेल आणि ते आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला मिळवावं देखील लागेल. वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव. पण शेवटी प्रत्येकाला आपल्याला काय करायचं आहे हे डिसाईड करणं खूप गरजेचं आहे. आणि टू अकम्प्लिश गोल, म्हणजे ध्येय साध्य करायचे असेल तर एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप्स अप्रोच. म्हणजे काही तज्ज्ञ मंडळींनी जर तुम्हाला यश जर साध्य करायचं असेल तर काही तज्ज्ञ मंडळींनी तुम्हाला 5 स्टेप्स खाली सांगितलेल्या आहेत. त्या 5 स्टेप्स कुठल्या आहेत बघू आपल्या तज्ज्ञ मंडळींनी सांगितलेल्या आपल्याला, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय साध्य करायचं असेल तर. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग. म्हणजे हे कुठलंही ध्येय निश्चित करायचं असेल तर हे डिपेंड असते तुमचे हाऊ यू आर थिंकिंग ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. म्हणजे त्या विशिष्ट गोष्टीवर तुम्ही कशा प्रकारे विचार करता, हाऊ इज युअर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. आणि हे तुम्हाला तुमची थिंकिंग ऑफ मेथडॉलॉजी तुम्हाला हे तुमच्या यशापर्यंत नेण्यासाठी
मदत करत असते. स्मार्ट्स, आता ह्या स्मार्ट्स जसं की आपण अक्रॉस्टिक्स हा वर्ड आपण पाहिला अगोदर, तो फॉर्म बघितला ॲक्च्युली. आता त्याच बेसिसवर आपला हा स्मार्ट्स वर्ड बनवलेला आहे. जसे की बघा स्मार्ट्स वर्ड्स कसा तयार झालेला आहे, तर हे युजिंग 5 लेटर्स, विच आर 5 लेटर्स आर यस, एम, ए, आर अँड टी. तर यस स्टँड्स फॉर स्पेसिफिक, एम स्टँड्स फॉर मेजरेबल, ए स्टँड्स फॉर अचिवेबल, आर स्टँड्स फॉर रिअलिस्टिक अँड टी स्टँड्स फॉर टाइम बाउंड. म्हणजे ह्या 5 गोष्टी आहेत जे की तज्ज्ञ मंडळींनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. या 5 गोष्टींनी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त करू शकता. यू कॅन अचीव व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. तर स्मार्ट्स, आता या स्मार्टचा अर्थ काय होतो बघूया आपण, जो की आपल्या चॅप्टरचं नाव देखील आहे बी स्मार्ट. तुम्हाला म्हणतात लेखक की तुम्ही स्मार्ट व्हा. तर स्मार्ट व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं, तर स्मार्ट स्पेसिफिक, तर स्पेसिफिक स्टँड्स फॉर विशिष्ट, म्हणजे विशिष्टता असली पाहिजे. मेजरेबल, मोजता येण्याजोगे, मापता येण्याजोगे. ओके. अचिवेबल, प्राप्त करण्यायोग्य तुमचं ध्येय असलं पाहिजे. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी ते असलं पाहिजे, वास्तवाशी निगडित ते असलं पाहिजे. आणि टाइम बाउंड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे त्याला मर्यादा असली पाहिजे, कधीपर्यंत मला ते पूर्ण करायचं आहे. टाइम लिमिट शुड बी देअर. ओके. इन डिटेल वी विल learn now what is the meaning of these smarts and each this concept, specific, measurable, achievable and all these things. Okay, now first, smarts goals have a specific rubrics. म्हणजे जे ज्यांना जे स्मार्ट गोल्स अचीव करायचे आहेत त्याच्या काही निश्चित तपशील आहेत, त्याच्या काही सूची आहेत. त्या अशा प्रकारे आहेत, जे ध्येयांची एक मार्गदर्शक सूची खालील प्रकारे दिलेली आहे, ते आपण बघूया. तर फर्स्ट स्पेसिफिक, फर्स्ट वर्ड आपण बघूया आपल्या स्मार्ट मधला, विच इज स्टार्टिंग विथ लेटर यस. यसने जो सुरू झालेला आहे आपला स्पेसिफिक वर्ड म्हणजे विशिष्ट. आता हा विशिष्ट म्हणजे काय, विशिष्ट आपल्याला असं करायचं आहे. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट, म्हणजे सुधारणा करण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात यात शोध घेतला जातो. म्हणजे माझ्यामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये मला इम्प्रूव्हमेंट करायची आहे, कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला सुधारणा करायची आहे, दॅट शुड बी आयडेंटिफाय, म्हणजे तुम्हाला ते शोधायचं आहे. इन पर्टिक्युलर एरिया, द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइन्ड द अचीवमेंट्स ऑफ वन्स गोल्स कॅन बी. म्हणजे क्षेत्र जेवढे जितके अधिक आणि अचूक आणि नेमके असेल तितक्या उत्तम प्रकारे व्यक्ती ध्येय साध्य करू शकतो. आणि बघा नेक्स्ट, इट मेक इट इजियर टू सेट अ पॅरामीटर अँड वर्क टुवर्ड द गोल. म्हणजे याने काय होईल बघा, यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे तुम्हाला सोपं जाते. म्हणजे यू हॅव टू सेट पॅरामीटर्स, तुम्हाला तुमचे पॅरामीटर्स निश्चित करावे लागतील, मापदंड निश्चित करावे लागतील, आणि त्या दिशेनं कोणत्या इम्प्रूव्हमेंट माझ्यामध्ये करायच्या आहेत त्या तुम्हाला, एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट तुम्हाला ओळखावा लागेल आणि त्या दिशेने तुम्हाला जावं लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, म्हणजे जर तुम्हाला घराची बांधणी करायची आहे, घर बांधायचं असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. म्हणजे तुम्हाला जर घराची बांधणी करायची असेल तर तुम्हाला आधी माहीत असलं पाहिजे की विच मटेरियल्स इज रिक्वायर्ड, कुठल्या साधनांची गरज आहे आपल्याला ते बनवण्यासाठी, मटेरियल कोणचं लागणार आहे, किती वेळेमध्ये लागणार आहे, कसं बांधायचं आहे, पूर्ण स्ट्रक्चर्स तुम्हाला त्याचं बनवावं लागेल. तेव्हाच तुम्ही काय करू शकता, एखादी बिल्डिंग, एखादा हाऊस तुम्ही बांधू शकता. ओके. तर असा या विशिष्ट या स्पेसिफिकचा अर्थ होतो. नेक्स्ट इज मेजरेबल, म्हणजे मोजता येण्याजोगे, मोजमापन करण्याजोगे. काय, कशाचं मोजमापन करायचं आपल्याला बघूया आपण ह्या पॅरेग्राफमध्ये. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. म्हणजे ध्येयाचे परिणाम निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग ऐकता येतात. म्हणजे ध्येयाचे परिणाम म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे की मी जे काही ध्येय निश्चित करतोय याचा माझ्या फ्युचरमध्ये काय परिणाम होणार आहेत, याचे काय इफेक्ट्स माझ्या आयुष्यावर होणार आहेत. दॅट यू शुड नो बिफोर सेटिंग युअर गोल. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की हा भविष्यात मला याचा काय फायदा होणार आहे, मी जे ध्येय आज निश्चित करतोय. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क द परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पीरियड इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. आणि यामुळे काय होणार आहे बघा,
त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मापक ठरवता येतात, तसेच सुधारण्याच्या संधीही शोधणे सोपे जाते. म्हणजे तुम्हाला भविष्यातील मापदंड शोधून तुम्ही कामगिरी करू शकता आणि तुम्हाला जो एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे तुमचा तो तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. जसं की तुम्ही बघितलं असेल, फुटबॉलचा मॅच खेळताना प्रत्येक खेळाडूची भूमिका आणि मैदानावरील त्याचे स्थान काय असते, निश्चित असते. आणि हे का निश्चित केलेलं असते, कारण प्रत्येकाच्या क्वालिटीनुसार, प्रत्येकाच्या एरिया ऑफ इंटरेस्टनुसार त्याला ती जागा निवडलेली असते. जसे की तुम्ही कुठल्याही खेळामध्ये बघू शकता, क्रिकेटमध्ये बघू शकता, प्रत्येक प्लेयरचं स्थान निश्चित केलेलं राहते आणि त्याची ॲक्शन तो काय करणार आहे, तिथं त्याची काय भूमिका आहे हे सुद्धा निश्चित असते. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला मेजरेबल असल्या पाहिजे. म्हणजे तुमची भूमिका तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, व्हॉट यू हॅव टू डू, दॅट शुड बी नो. ओके, नेक्स्ट मेजरेबल. आफ्टर मेजरेबल नाउ वी विल सी अचिवेबल, म्हणजे साध्य करण्यायोग्य, असं प्राप्त करण्यायोग्य, जे की तुम्ही साध्य करू शकता. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम, म्हणजे ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील असे ध्येय ठरवावीत. म्हणजे एका विशिष्ट टाइम मध्ये तुम्ही जे ध्येय साध्य करू शकता असे ध्येय तुम्ही ठरवायला पाहिजे. ऑफ्टन these goals may act like a stepping stones to help meet broader goals than further defined a career. म्हणजे अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मोलाचा दगड बनण्याचे काम करतात. त्यातून कित्येकदा भविष्याची कारकीर्द देखील ठरू शकते. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या क्षमतेनुसार जर तुम्ही ध्येय ठरवलं तर तुम्ही त्या ध्येयामध्ये यशस्वी होत जाणार, ज्यामुळे तुम्हाला डिप्रेशन्स होणार नाहीत आणि तुम्हाला त्यामधून तुम्हाला इन्स्पायरेशन मिळत जाते आणि हे तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचं ठरू शकते. म्हणून यू हॅव टू सेट युअर गोल विच इज अचिवेबल, जे साध्य करू शकता स्वतःच्या क्षमतेनुसार तुम्ही तुमची ध्येय ठरवायला पाहिजे. ओके, ॲज अ स्टुडंट वी कॅन नॉट बिकम अ प्रेसिडेंट. जसे की तुम्ही सर्व विद्यार्थी आहात आणि तुम्ही आता प्रेसिडेंट बनू शकता का आपल्या देशाचे? नाहीये. किंवा अ प्राईम मिनिस्टर, इट इज नॉट पॉसिबल, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन अ फ्युचर. पण तुम्ही सध्या विद्यार्थी आहात, सध्या तुम्ही प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर तुम्ही बनू शकत नाहीत. तर पण तुम्ही हे स्वप्न बघू शकता की मी भविष्यामध्ये, अपेक्षा ठेवू शकता की मी भविष्यामध्ये त्या एखाद्या उच्च लेवलला, त्या लेवलला मी पोहोचू शकेल. पण त्यामुळे तुम्ही हे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अचिवेबल असणारे ध्येय तुम्ही साध्य करू शकता. ओके, जसे की तुम्ही बघता ग्रामीण भागामध्ये जर एखाद्याचे वडील शेतकरी असतील तर जेवढे वडील शेतामध्ये कष्ट करू शकतात तेवढे आपण छोटाले मुलं आपण नाही करू शकत. त्यांची काम करण्याची क्षमता वेगळी आहे, आपण वेगळी आहे. म्हणून आपण आपल्या क्षमतेनुसार कार्य केलं पाहिजे. ओके, हे सुद्धा तिसरं महत्त्वाचं पॅरामीटर्स आहे जे की तज्ज्ञांनी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे, जे की अचिवेबल. आणि फोर्थ पॅरामीटर बघूया आपण, जे की रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी असलं पाहिजे ते. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल दॅट आर विदिन वन्स स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. म्हणजे जे काही तुम्ही ध्येय निश्चित करता आहेत ते वास्तववादी तर असलं पाहिजे आणि तुम्ही त्या एरियामध्ये जो ध्येय तुम्ही निश्चित करताय त्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट असलं पाहिजे, तुम्ही प्रावीण्य मिळवलेलं असलं पाहिजे, ठराविक प्रावीण्य तुम्ही मिळवलेला पाहिजे. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. म्हणजे कुणालाही जर तज्ज्ञ व्हायचं असेल, एक्सपर्ट व्हायचं असेल तर ही गोष्ट नक्कीच टाइम घेणारी आहे. म्हणजे सराव तुम्हाला भरपूर करावा लागेल आणि तुम्हाला माहिती आहे सरावानेच सिद्धी प्राप्त होऊ शकते. म्हणून तुम्हाला भरपूर सराव करावा लागेल. पण कशासाठी? एक्सपर्ट होण्यासाठी. पण सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. म्हणजे लेखक काय म्हणतात की पण कुठलाही सराव न करता कमीत कमी वेळेमध्ये शॉर्टकट मार्गाने एखादं साध्य करण्याचा प्रयत्न करणं हे काही रिअलिस्टिक नाही असं लेखक म्हणतायत. की
सांगते की इट इज अनरिअलिस्टिक, म्हणजे आपण कुठलाही शॉर्टकट अवलंबायला चा प्रयत्न नाही करायला पाहिजे जेणेकरून आपण ध्येय साध्य करण्यासाठी. पण यू हॅव टू मेक युअर सेल्फ एक्सपर्ट इन दॅट पर्टिक्युलर एरिया. ओके, being realistic will make it easy to be successful at attaining goal. म्हणजे वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे काय जाते, सोपे जाते. ओके, इट इट डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to the picture. म्हणजे आपण वास्तववादी दृष्टिकोन असेल तर आपण ध्येय साध्य करणे आपल्याला सोपे जाते, आणि बचावात्मक असणारे आणि धाडसी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. म्हणजे आपण काय करणं, नेहमी स्वतःचा बचाव करणं, स्वतःला जास्त स्ट्रेस न देणं, संकटांपासून दूर भागणं, हे काही रिअलिस्टिक नाहीये आणि हे तुम्हाला तुमच्या यशापासून तुम्हाला दूर नेत असते. म्हणून आपण संकटांपासून कधीही दूर पळायला नाही पाहिजे, त्यांचा सामना हिमतीने करायला पाहिजे, धडाडीने करायला पाहिजे, आणि आपल्या डोक्यात ध्येयाचे चित्र स्पष्ट असले पाहिजे. यू मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन युअर माइंड. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये मला काय व्हायचं आहे हे क्लिअर पिक्चर तुमच्या डोक्यामध्ये असले पाहिजे, आणि तुम्ही तुमचं स्वप्न दररोज प्रत्येक क्षणाला ते जगलं पाहिजे. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडहेअर टू द पिक्चर. आणि ते पिक्चर जे तुमच्या माइंडमध्ये आहे, सेट केलेलं आहे, हे पूर्ण करण्यासाठी तुम्ही दररोज धडपड केली पाहिजे, आणि ते पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये इनबिल्ड केली पाहिजे. असा अर्थ होतो ह्या रिअलिस्टिकचा, वास्तववादीचा. म्हणून वास्तवाशी निगडीत तुमचं ध्येय असलं पाहिजे, स्वप्न असलं पाहिजे. ओके, सो नेक्स्ट थिंग एक्सपर्ट सजेस्ट दॅट इज टाइम बाउंड म्हणजे वेळेशी आपण बांधील असले पाहिजे. एका विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य करायची आहे. इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आणि जर आपण वेळेशी मापदंड जर आपण ठरवले तर काय होणार आहे, यामुळे आपण गोल साध्य करणार आहे त्या दृष्टीने आपलं फोकस वाढू शकते. आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे आपण त्याची जबाबदारी घेणार आहे, स्वतः त्याविषयी अवेअर राहणार आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला टाइम बाउंड असणं, एका विशिष्ट वेळेमध्ये कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याविषयी तुम्हाला काय करावं लागते. बट विदाऊट कन्सिस्टंट टाइम, म्हणजे तुम्ही जर त्यामध्ये सातत्य ठेवलं नाही, कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन, इट नेव्हर बिकम अ रियालिटी. जर तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य जर ठेवलं नाही तर तुम्ही हे सत्यामध्ये, वास्तवामध्ये उतरू शकत नाहीत. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. म्हणजे जर तुम्हाला स्वतःचं जर वजन कमी करायचं असेल, वेट लॉस करायचं असेल, तर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, प्रॉपर एक्सरसाइज शुड बी देअर, प्रॉपर डाएट शुड बी देअर, स्ट्रेस फ्री थॉट्स शुड बी देअर. ऑल दीज आर इम्पॉर्टंट थिंग्स टू रिड्यूस युअर वेट. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टाइज्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन्स. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही अंमलात आणणार आहेत यांची तुम्ही प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे केलेली असली पाहिजे, अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन्स. आणि त्यांचा जो अंमलात आणण्यासाठी कुठल्याही दुविधेशिवाय, विदाउट एनी हेजिटेशन्स, विदाउट एनी डाऊट, कुठली शंका, कुशंका किंवा इनडिफरन्सेस, कुठलाही उदासीनता न बाळगता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणाव्या लागतात. तेव्हाच तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता. जसं की तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही ते एका विशिष्ट वेळेमध्ये तुम्ही करू शकता, बट विदिन अ डेडलाईन. देअर शुड बी डेडलाईन. तिथं डेडलाईन असायला हवी, विशिष्ट वेळेचा मापदंड असायला हवा, त्या वेळेमध्येच तुम्ही ते पूर्ण करायला हवं. नेक्स्ट, विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स ऑल आर व्हॅल्युएबल. म्हणजे तुमचा जी दृष्टी आहे, ध्येयदृष्टी आहे, इच्छा आहे आणि उद्देश आहे, हे आणि स्वप्ने, हे सर्व काय तर खूप मौल्यवान गोष्टी आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. आणि त्यामुळे तुमची कल्पनाशक्ती काय होते, जागृत होते. अँड एनकरेज टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. आणि तुम्हाला कुठं जायचं आहे, जे तुम्हाला मिळवायचं आहे, यासाठी तुम्ही स्वतःला एनकरेज करू शकता. तुमची इच्छाशक्ती वाढवू शकते आणि या गोष्टी तुम्हाला मोटिवेट करतील तुमच्या आयुष्यामध्ये. In order to get there, however, we need to bring life image down to earth and plan to execute
आणि स्ट्रॅटर्जीज. म्हणजे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये गोल तुम्हाला साध्य करायचा असेल तर तुम्हाला डाऊन टू अर्थ राहून तुम्हाला ह्या व्यावहारिक दृष्टीने तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टीशी राहून तुम्हाला तुमचे प्लॅन हे एक्झिक्यूट्स करावे लागतील, तुमचे स्ट्रॅटर्जीज तुम्हाला तिथं वापरावे लागतील. तेव्हाच तुम्ही जे तुम्हाला साध्य करायचं आहे ती तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला कृतीत आणणं प्रत्येक प्लॅन खूप महत्त्वाचा आहे. आपण आणि द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. म्हणजे ज्या ऊर्जेनं तुम्ही काम करतायत, ज्या क्षमतेनं तुम्ही काम करतायत, ज्या इंटेन्शननं तुम्ही काम करतायत त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या रिझल्टवर होणार आहे. म्हणून जेवढे तुम्ही एफर्ट्स आज करत आहात, जेवढे एफर्ट्स तुम्ही कष्ट आज घेत आहात याचा डायरेक्टली परिणाम तुमच्या उद्याच्या यशावर होणार आहे. म्हणजे व्हॉट यू आर डुईंग टुडे इट विल डिसाइड युअर टुमारो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. म्हणजे आयुष्य म्हणजे एक रणांगण आहे, एक मैदान आहे, एक रणशिंग आहे. इफ वी डू नॉट पुट एनिथिंग इन इट वी कॅन नॉट गेट एनिथिंग आउट. जर आपण त्याला काहीच दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार देखील नाहीत. म्हणजे तुम्हाला काहीतरी इनपुट दिल्याशिवाय तुम्हाला कुठलंही आउटपुट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. आणि इथं म्हटलेलं आहे ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे रणशिंग, एक रणांगणाचं मैदान आहे आयुष्य असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॅसेज इज सक्सेस इज अ वॉक इन डार्क. आणि यश कसं आहे? अंधारात चालल्यासारखं आहे. सक्सेस इज वॉक इन डार्क, फाइंडिंग द राईट फुटिंग. आणि त्या अंधारामध्ये तुम्हाला तुमच्या पाऊल खुणा शोधायच्या आहेत, तुमची पाऊलवाट तुम्हाला शोधायची आहे. आणि प्रिसियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. आणि आवश्यक ती कौशल्य तुम्हाला आत्मसात करायची आहेत. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जे चालत आहात तुमच्या यशाच्या मार्गावर त्यामध्ये तुम्हाला तुमचे कौशल्य तुमच्यामध्ये आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या रस्त्यांमध्ये ज्या काही डिफिकल्टीज येत आहेत, ज्या काही प्रॉब्लेम येत आहेत त्या स्वतः तुम्हाला टॅकल कराव्या लागतील आणि त्या तुम्हाला सॉल्व कराव्या लागतील. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर अँड टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप्स. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आज तुम्ही कुठं आहात आणि तुम्हाला भविष्यात तुम्हाला कुठं असायला पाहिजे किंवा कुठं असायचं आहे जे की तुम्ही स्वप्न बघत आहात, त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ते म्हणजे तुम्ही घेणारा प्रत्येक निर्णय, टाकणारं प्रत्येक पाऊल तुम्हाला खूप विचार करून ईच अँड एव्हरी डिसिजन्स वी हॅव टू टेक अँड दॅट शुड बी ॲक्युरेट. ते प्रत्येक घेतलेला तुम्ही पाऊल, प्रत्येक उचललेला पाऊल तो करेक्ट असायला हवा. तर आणि तरच तुम्ही आयुष्यामध्ये यश साध्य करू शकता. इट विल लीड्स टू ग्रेट सक्सेस, अदरवाईज इट विल लीड्स टू ग्रेट सक्सेस इन युअर लाईफ. म्हणून यू हॅव टू चूज राईट पाथ ऑफ युअर लाईफ. व्हेन यू टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड बी सपोर्ट्स अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. म्हणजे तुम्ही जी स्टेप घेत आहात दररोज तुमच्या आयुष्यामध्ये, ते घेणारं प्रत्येक पाऊल, उचललेलं प्रत्येक पाऊल हे तुम्हाला आधार देणारं असावं, सपोर्ट देणारं असावं आणि तुम्हाला बांधून ठेवणारं असावं. इट शुड बी बाउंड टू युअर गोल, युअर अचिव्हमेंट्स, युअर सक्सेस अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आणि कुठलाही आयुष्यामध्ये न डगमगता भक्कमपणे तुम्हाला घेतलेलं तुमचं प्रत्येक पाऊल हे तुम्हाला आधार देणारं असावं. तर आणि तरच तुम्ही आयुष्यामध्ये यश मिळवू शकता. आणि ज्या काही ह्या 5 गोष्टी या एक्सपर्टाईजनी ज्या गोष्टी रिकमेंड केलेल्या आहेत यश साध्य करण्यासाठी, टू अचीव समथिंग इन युअर लाईफ, दीज आर विच आर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. म्हणजे तुमचं ध्येय हे निश्चित असलं पाहिजे, एक विशिष्ट असलं पाहिजे, जे की मोजता येण्याजोगे असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मेजरेबल असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे की जे तुम्ही साध्य करू शकता. तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला तुमचं ध्येय निवडता आलं पाहिजे. आणि दॅट युअर गोल शुड बी रिअलिस्टिक, हे वास्तववादी असलं पाहिजे, वास्तवाशी निगडीत असलं पाहिजे. अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट लास्ट इज द टाइम बाउंड, हे वेळेशी बांधील असलं पाहिजे. वेळेचे मापदंड तुम्ही निश्चित केले पाहिजे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये साध्य करायचं आहे. अँड देन यू विल बिकम अ स्मार्ट. आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्मार्ट होऊ शकता. We will study workshop in part 2.